वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेले 39 मुद्दे महाविकास आघाडीनं स्वीकारले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे। वंचितनं दिलेला मसुदा जरी महाविकास आघाडीनं स्वीकारला असला तरी महाविकास आघाडीचा मसुदा काय आहे हेही आम्हाला कळवावं, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडीच्या 27 तारखेच्या बैठकीचं निमंत्रण सध्या तरी आलं नाही आहे, मात्र निमंत्रण आलं तर बैठकीला नक्की जाऊ, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो 39 मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आम्ही असणारं स्वागत करतोय। दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत। आम्ही त्यांना असणारा मागच्या बैठकीमध्ये आणि याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असणारं त्यांना विचारतोय, लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली, लेखी किंवा वर्तमानपत्रातून, जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून, आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर NCPला, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा, जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत। की 2 दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ॲडजस्टमेंट झालेल्या जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। आणि म्हणून 2 दिवसामध्ये, हे काय टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं 2 दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे, जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या, कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं।